तर काय जर आज आपण आलेलो आहे आपल्या टरबूजच्या प्लॉटमध्ये, ज्याने की वॉटरमेलन आणि कलिंगड या प्लॉटमध्ये आपण आज आलेलो आहे. आणि ही जे आपण लागवड केलेली अर्धा एकरमध्ये आपण टरबूजची लागवड केली होती. आणि आतापर्यंत हे बघू शकता तुम्ही वॉटरमेलन पण कशी आहे. आता हे बघू शकता, इकडे पण बघा वॉटरमेलनची साईज जी आहे आतापर्यंत आपली वॉटरमेलनची साईज 2.5 किलो ते 1 किलोपासून तर 7 किलोपर्यंत गेलेली आहे. आणि आपल्याला याच्यावर फर्टिगेशन एकदम आता सध्या पण तुम्ही बघू शकता प्लॉट एकदम हिरागार आहे. आपल्याला काहीचाच प्रॉब्लेम नाही याला अजून. हे बघू शकता तुम्ही झाडं पण कशी आहे आपली हिरेगार. इथं पण टरबूज बघू शकता. हे असे काही आपल्याला आता सध्या वॉटरमेलन आहे. आता याची लागवड करून आपली कमीत कमी 65 दिवस कंप्लीट झालेले याची लागवड करून. आणि आता याचीवाला हार्वेस्टिंगला हे आलेलेच आहे. क्वालिटी एकदम चांगली याचीवाली. आणि ज्यांना कोणाला घ्यायचे असेल तर खाली कमेंटमध्ये आपण डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देऊ, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हे अर्धा एकरमध्ये आपण वॉटरमेलनचं फील्ड ग्रो केलेली आहे. आता तुम्ही बघू शकता कसं आपल्याली वॉटरमेलनची फील्ड आहे. इकडे पण बघू शकता. हे आपण येतो संध्याकाळी आपण व्हिडिओ शूट करत आहोत. आणि आता जे आपल्याला अर्धा एकरमध्ये वॉटरमेलनला खर्च किती आला मी तुम्हाला ते सांगतो. अर्धा एकरमध्ये आपल्याला खर्च आलेला आहे टोटल 25,000 रुपये. त्याच्यामध्ये आपलं लेबर कॉस्ट ते धरलं ना तर मग आणखीन जास्त वाढेल. तर अर्धा एकरमध्ये तुम्ही पण लावू शकता कलिंगड आहे वॉटरमेलनचं प्लॉट. काहीच एवढा मुश्किल नाही आहे, पण मग खर्च जास्त लागतो त्याला एवढा आहे. एकदम फील्ड आपल्या मेंटेन ठेवण्यावर आहे. आपण जसं मेंटेन ठेवलं तर ते चांगलं एकदम त्याला औषधं खतं टायमावर द्यायला पाहिजे. आणि चांगली तुमची पण फील्ड आहे. तर तुम्ही पण याची कलिंगडची लागवड करू शकता, काहीच प्रॉब्लेम येत नाही. आम्ही जे अर्धा एकरमध्ये लावलं होतं, मी मागच्या वर्षी पण लावलं होतं. आणि ह्या वर्षी मी जास्त लावलं. मागच्या वर्षी मी 10 गुंठ्यामध्ये ट्राय घेतलं होतं वॉटरमेलनचं. बाई आपल्याला पण एवढं माहिती नव्हतं वॉटरमेलनमध्ये काय आहे काय नाही, एवढं काही टरबूजविषयी माहितीच नव्हती. तर मग आता आपण यावर्षी लावले तर अर्धा एकरमध्ये आपण जी लागवड केलेली आहे. आणि आताची पण आपली फील्ड एकदम भारी ग्रो झालेली आहे. आणि आता अजून 5-6 दिवसामध्ये याची हार्वेस्टिंगला येऊन जाते नाही. तर मी भेटतो कोणत्या नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला भेटूया नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. चला.